हॅलो स्टुडंट्स, वेलकम इन सहज शिक्षण यूट्यूब चॅनल. तर स्टुडंट्स, आज आपण 6th स्टँडर्डचा सब्जेक्ट आहे हिस्टरी अँड सिविक्स. इन दॅट थर्ड चॅप्टर द हरप्पन सिव्हिलायझेशन म्हणजेच हडप्पा संस्कृती, जो तिसरा चॅप्टर आहे. या तिसऱ्या चॅप्टरचा आपण कंप्लीट एक्सरसाइज बघणार आहोत. तर चला विद्यार्थ्यांनो, आपल्या या एक्सरसाइजमधला फर्स्ट क्वेश्चन काय आहे ह्या बघूयात. क्वेश्चन फर्स्ट, आन्सर इन अ वन सेंटेन्स. एका वाक्यात उत्तरे लिहा. सो इन दॅट क्वेश्चन फर्स्ट, हाऊ डिड द सिव्हिलायझेशन गेट द नेम हरप्पा. तर या संस्कृतीला हरप्पा म्हणजेच हडप्पा संस्कृती हे नाव का मिळाले? सी द आन्सर, आर्किओलॉजिस्ट म्हणजेच पुरातत्व खाते म्हणतात त्याला. आर्किओलॉजिस्ट एक्सकॅव्हेशन फर्स्ट बिगिन इन 1921 CE at Harappa in Punjab on the banks of river रावी. तर रावी नदीच्या काठावरती जे उत्खनन केले पुरातत्व खात्याने, दॅट इज हाऊ दिस सिव्हिलायझेशन केम टू बी नोन ॲज अ हरप्पा सिव्हिलायझेशन. तर त्या ठिकाणी त्या उत्खननामध्ये त्याचे काही नमुने सापडले, त्यामुळे तिथले जे संस्कृती आहे त्याला हडप्पा संस्कृती असं नाव पडलेलं आहे. सेकंड, व्हॉट पॅटर्न्स आर सीन ऑन द हडप्पा पॉट्स. तर हडप्पा संस्कृतीमधली जे भांडी आहेत या भांड्यांवरती कशा प्रकारची नक्षी ते जे पॅटर्न्स आहेत ते दिसायला मिळालेले आहेत. सी द आन्सर, देअर आर रेड टेराकोटा पॉट्स विथ पॅटर्न्स अँड डिझाईन्स इन ब्लॅक कलर. तर ते जे पॉट्स, मातीची जी भांडी आहे ती रेड टेरा पॉट्स, कोटा पॉट्स असं म्हटलेलं आहे आणि त्याच्यावरती ब्लॅक कलरने काही डिझाईन्स केलेले आहेत. द पॅटर्न इन्क्लूड्स फिश स्केल्स, इंटरलॉकिंग सर्कल्स अँड पीपल लिव्स एक्सेट्रा. तर त्याच्यावरती कशा पद्धतीचे पॅटर्न्स आहेत, तर फिश स्केल्स म्हणजे माशाचे खवले किंवा इंटरलॉकिंग सर्कल्स एकमेकात गुंतलेली अशी वर्तुळे आणि पिंपळ पानं अशा पद्धतीचे त्याच्यावरती नक्षीकाम केलेलं आहे. देन थर्ड क्वेश्चन, व्हॉट क्लोथ डिड द हरप्पन ट्रेडर्स सप्लाय टू इजिप्त. तर हरप्पन ट्रेडर्स, हडप्पा संस्कृतीमधले जे ट्रेडर्स होते त्यांच्याकडून इजिप्तला कोणत्या प्रकारचं कापड पुरवलं जात होतं? सो द आन्सर, द हरप्पन ट्रेडर्स सप्लायज मस्लिन क्लोथ. मस्लिन क्लोथ म्हणजेच मलमलचे कापड टू इजिप्त. विद्यार्थ्यांनो, व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या फ्रेंड्सना सुद्धा हा व्हिडिओ शेअर करा. तर विद्यार्थ्यांनो, आपल्या या सहज शिक्षण चॅनलच्या वर्धापन दिनानिमित्त तुमच्यासाठी एक खास ऑफर घेऊन आलेली आहे. तर त्यासाठी तुम्हाला हा व्हिडिओ एंडपर्यंत नक्की बघावाच लागेल. आणि हो, त्याच्या खाली, या व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला तुमचं पूर्ण नाव आणि तुमचा ॲड्रेस जो आहे तो कमेंट करावा लागेल, जेणेकरून जे स्टुडंट्स आमचे हे व्हिडिओज बघतात त्यांच्यासाठी एक आम्ही लकी ड्रॉ काढणार आहोत. ज्या लकी स्टुडंट्सची नावं निघणार आहेत त्या स्टुडंट्सना आम्ही गिफ्ट हॅम्पर पाठवणार आहोत. तर त्यासाठी कमेंट बॉक्समध्ये तुमचं नाव आणि तुमचा ॲड्रेस नक्की कमेंट करा. तसेच तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे का हेही कमेंट करायला विसरू नका. Second question, what will you do when you visit an ancient site to obtain more information about it, to conserve it, etc. समजा तुम्ही कुठल्या तरी अशा एखाद्या एशियन साईटला व्हिजिट केली, तुम्हाला जास्तीची माहिती मिळवण्यासाठी, तर तुम्ही तिथे कसं बिहेव कराल किंवा तिचं संरक्षण कसं कराल, ते कन्झर्व कसं कराल विचारलेलं आहे. सी द आन्सर, while visiting an ancient site, I will seek the help of any official or guide present there. तर तिथली काही ऑफिशियल साईट्स असते त्या साईटवरून किंवा तिथं काही ऑफिशियल गाईड्स असतात त्या गाईड्सकडून तिथली माहिती घे. I will take camera with me and click the photographs of that area on that place, and also will ask people living in that place about the area to get more information and will note down the main points. तर मी माझ्यासोबत कॅमेरा घेईन, त्या कॅमेरामध्ये जे जे ठिकाणं आहेत त्या जे जे ठिकाणांचे फोटोज काढीन, तिथल्या जवळपासच्या लोकांना त्याच्याविषयी माहिती विचारेन आणि ती माहिती, ते जे मेन पॉईंट्स आहेत ते लिहून ठेवीन. आय विल फाइंड सम थिंग्स अँड फाइंड सम क्लूज अबाउट द एशियन साईट.
तर त्याच्याबद्दलची काही माहिती किंवा काही क्लूज हे साईटवरून वगैरे मी ते बघेन. And I will ask to people who have living over there about that place and get more information from other sources, for example from the internet. तर इंटरनेटवरून सुद्धा त्या ठिकाणची माहिती मी म्हणजे जास्तीची एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन जी आहे ती मी घेईन. Then next one is a third question. Draw a picture of a great bath at Mohenjo-daro. सो तुमच्या टेक्स्टबुकमध्ये अशा प्रकारचं हे पिक्चर दिलेलं आहे. तुम्ही हे व्यवस्थित बघायचं आणि ड्रॉ करायचं आहे. द ग्रेट बाथ ॲट मोहेंजोदारो. सो त्याच्याबद्दलचे काही लाईन्स दिलेले आहेत. अ स्पेशियस बाथ हॅज टू बी डिस्कवर्ड ॲट मोहेंजोदारो. सेकंड पॉईंट, द टँक इन द ग्रेट बाथ वॉज नियरली 2.5 meters डीप. म्हणजे त्याचे डेप्थ किती आहे? 2.5 meters, 12 meter लॉंग अँड 7 meters वाईड. Then next, it was lined with baked bricks to prevent seepage of water. Then next point, there were steps leading down to the tank. And third, last point, there was also a provision for draining, cleaning and refilling the tank at regular intervals. तर त्याची रचना कशा प्रकारे आहे हे या पॉइंट्स मधून आपल्याला दिसतं. Then next, fourth question. In the following chart, fill in the details regarding human life during the Harappan period. तर हरप्पा संस्कृतीच्या वेळेला त्यांची ह्युमन लाईफ्समध्ये मेजर क्रॉप्स कोणते होते, ते क्लोथ्स कसे प्रकारे यूज करत होते किंवा त्यांच्याकडे ऑर्नामेंट्स कसे होते हे आपल्याला लिहायचं आहे. सी, मेजर क्रॉप्स होतं व्हीट, बार्ली, रागी अँड कॉटन, हे होते मेजर क्रॉप्स. तर क्लोथ्स नी लेंथ क्लोथ वॉर्न बाय बोथ मेन अँड वुमेन, म्हणजे गुडघ्यापर्यंत असणारे, साधारण गुडघ्यापर्यंत असणारे असे कपडे स्त्री पुरुष दोघंही घालत होते. Cloth that makes an upper garment. A cloth with a beautiful trefoil pattern draped across the shoulder. आणि ऑर्नामेंट्स कोणत्या प्रकारचे यूज करत होते? गोल्ड, कॉपर, त्याचप्रमाणे प्रिशियस स्टोन्स अँड शेल्स. Next question is the fifth question. Answer in one word and frame similar questions. Write their answers. First, what stone was used to make the Harappan seals? Answer, the seals of Harappan civilization is mainly square shaped and made from the stone called steatite. Next question, sixth, on an outline map of the world, show the other civilization that existed in other parts of the world during the Harappan period. And the answer, there were two civilizations present in the world during the Harappan civilization. They are the Mesopotamia civilization and the Egypt civilization. So student, याचबरोबर आपला हा एक्सरसाइज संपलेला आहे. तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू, बाय बाय.